हॅलो, आंब्याचा सीझन चालू झालेला आहे. त्यासाठी मी आज बनवणार आहे हिरव्या कैरीची चटणी. हॅलो, नमस्कार, मी भाविता तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करीत आहे. आज मी बनवणार आहे चटणी. त्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते पाहूया. इथे मी ओलं खोबरं, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कैरी कापून घेतलेली आहे. इथे मिक्सरचा मी भांडा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये कैरी कापून घेतलेली आहे ते घालत आहे. कैरीची साल काढलेली आहे मी. त्याचबरोबर इथे आपल्याला ओलं खोबरं घालायचं आहे, हिरवी मिरची, चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर हे सगळं आपल्या एका भांड्यामध्ये घालायचं आहे आणि छानपैकी असं 2-3 वेळा फिरवून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपली चटणी तयार होते, झटपट होते. उन्हाळ्यात जिभेला चव वाढवणारी चटणी आहे. आंबट आणि तिखट अशी चटणी तयार होते. तुम्ही इथे हिरवी मिरचीऐवजी तुम्ही लाल मसाल्याचा वापर करू शकता. इथे मी हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे. आता छानपैकी अशी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे. ते आता मी एका बाउलमध्ये काढत आहे. ही चटणी तुम्ही फ्रीजमध्ये 3-4 दिवस छानपैकी टिकते. तुम्ही ही चटणी चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर किंवा घावण्याबरोबर तुम्ही खाऊ शकता. आंबट तिखट अशी चटणी छान लागते. जर तुम्ही थोडं गोड पाहिजे असेल तुम्ही गुळाचा वापर करू शकता. अशा प्रकारे आपली चटणी तयार झालेली आहे. आंबट तिखट अशी चटणी, कैरीची चटणी. त्याचवेळी तर मी दुसरा कैरीचा एक प्रकार करणार आहे, मसाला कैरी. त्यासाठी मी कैरी अशी कापून घेतलेली आहे, उभी चिरून अशी घेतलेली आहे, जाडे तुकडे केलेले आहेत. त्याच्यामध्ये फक्त मसाला आणि मीठ घालत आहे. त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपल्याला आणि ते तिखट लाल मसाल्याचा वापर केलेला आहे आणि थोडासा लोणच्याचा मसाला वापरते मी चांगली चव येण्यासाठी. बघा, मी थोडंसंच घालते फक्त. आता हे चांगलं मिक्स करून आपल्याला घ्यायचं आहे. छानपैकी आता मिक्स करून घेऊया. मसाला कैरी झटपट म्हणजे जेवताना तोंडी लावण्यासाठी हे तुम्ही असा प्रकार करू शकता. छानपैकी लागतो हा प्रकार, आंबट तिखट असं. आता ह्याला मी तडका देत आहे जिऱ्याचा. तर मी तडका तयार करते एका साईडला छानपैकी. हे बघा, असं तडका दिलेला आहे. मसाला कैरी म्हणून तुम्ही हे करू शकता आणि घरातल्यांना खायला देऊ शकता. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट्स करा. तोपर्यंत आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आनंदी राहा, मस्त राहा आणि मेन म्हणजे खात राहा.